मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर मदत पोहोचवली जाते आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि या बांधवांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची रसद जी आहे ती नाशिकमधून पुरवली जाते आहे। जेवण असेल त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू असतील या वस्तूंची मदत नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये पाठवली जाते। आपल्यासोबत पदाधिकारी आहेत, करण गायकर आहेत। काय सांगाल, नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर मदत जी आहे ती या आंदोलनाला मिळते, काय मदत पाठवली जाते? आम्ही संकल्प केला होता, मुंबईच्या आंदोलनाला जर जेवणाची रसद कमी पडली तर या ठिकाणून नाशिक जिल्हा ती जबाबदारी पूर्णपणे उचलेल। तुम्ही बघत असाल आम्ही कंटिन्यू गाड्या भरतोय। आज ही 16वी गाडी आजची नाशिकहून मुंबईकडे आमच्या समाज बांधवांना, त्यात पाणी असेल, चिवडा असेल, पोळ्या असतील, मिरचीचा ठेचा असेल, लोणचं असेल, राजगिरीचे लाडू असतील, बिस्किटचे पुडे असतील, या सगळ्या वस्तू ज्या ज्या लोकांना तिथं लागतील त्या वस्तू आम्ही या ठिकाणून गोळा करून नाशिक जिल्ह्याच्या आम्ही जे काही आव्हान केलं होतं जिल्ह्याला, समाज बांधव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ती मदत पोहोचवत आहेत आणि ती मदत पोहोचून त्या ठिकाणी आम्ही एक खारीचा वाटा या आंदोलनात आम्ही उचलतोय। सगळ्यात महत्त्वाचं, राज्य सरकारने आमची कोंडी करू नये। पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की तुम्ही लोकांच्या गाड्या अडवा, लोक ट्रेननी जातील, परंतु ज्या अन्नधान्याच्या गाड्या त्या ठिकाणी जात आहे ते समीर शेख कोणी DCP आहेत त्या ठिकाणी, त्यांना आम्हाला सांगायचंय उगाच खाजून घेऊ नका, कारण नसताना आमच्या लोकांना त्रास देऊ नका। आंदोलक हे शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी जात आहे, आंदोलन करताय, तुम्ही का उगाच त्यांच्या गाड्यात लोकांना गाड्यात उतरून गाड्या घेऊन जाताय? ही कोणती पद्धत आहे? हे बघा, तुम्ही आमची कोंडी केली तर नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात आव्हान केलं जाईल आणि मग मुंबईला जाणारा भाजीपाला असेल, मुंबईला जाणारं दूध असेल, मुंबईला जाणारं पाणी असेल, बंद करून टाकू। आमची कोंडी करू नका, आम्ही तुमची कोंडी करून टाकू। महाराष्ट्राला वेठीस धरण्याचं काम राज्यकर्त्यांनी करू नये आणि पोलीस प्रशासनाने, आम्ही तुमच्या सगळ्या सूचना मान्य करतोय, आम्ही शांततेत आंदोलन करतोय, त्या आंदोलनाला बिघडवण्याचं काम करू नये ही विनंती आम्ही त्या ठिकाणी आज नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मुंबई पोलिसांना करतोय। किती वाहनं रोज पाठवली जातात आणि काय मदत या माध्यमातून दिली जाते? रोज जवळपास या जिल्ह्यातून 40 वाहनं मुंबईकडे जातात। त्याच्यात जेवणाची पूर्णपणे व्यवस्था, म्हणजे पाण्यापासून तर खाण्यापर्यंत, आंघोळीसाठी तिथं ब्रश लागतील, कोलगेट लागतील, साबण लागतील, या सगळ्या वस्तू, कारण आम्ही सांगितलंच आहे जोपर्यंत आमचे समाज बांधव त्या ठिकाणी लढा देत आहे तोपर्यंत नाशिक जिल्हा हा पूर्णपणे इथली रसद पुरवेल। आम्हाला कोणत्या राजकारण्याशी घेणं नाही, आम्ही कुठल्या राजकारण्याला या ठिकाणी उभं पण करत नाही, सर्वसामान्य मराठा या ठिकाणी मदत करतोय। आणि जे काही कोणी नितेश राणे असतील, त्यांना जे काही, किंवा OBCचे काही स्वयंघोषित नेते असतील, त्यांना जे वाटतंय का स्पॉन्सरशिप आहे, त्यांनी एकदा नाशिकमध्ये येऊन बघावं। इथं सर्वसामान्य लोक सकाळपासून या ठिकाणी येऊन बसावं त्या स्वयंघोषित नेत्यांनी आणि मोजावं कोण काय रसद आणून देतंय। आंदोलनाला बदनाम करण्याचं कारण नाही, आम्ही शांततेच्या मार्गाने 50%च्या आत OBCतून आरक्षण घेतोय आणि हाकेंना आमची विनंती आहे, ते जे काही नाटकं चालू आहे, बालिश बुद्धीचे नाटकं, माझ्यावर हल्ला झाला, माझ्या पोरावर हल्ला झाला आहे, बघा हल्ला झाला असेल तर ते सत्यता समोर आणावी, जे लोक असेल त्यांच्यावर कारवाई कर, पण उगाच मराठ्यांना बदनाम करू नये। तुझ्यावर हल्ला करायला आम्हाला कोणता वेळ आहे आणि तू कोणता लय जागीरदार व्हायला चाललाय? बरं, तुझ्यावर हल्ला करून आम्हाला काय भेटणार आहे? त्यामुळं रिकामं काहीतरी षडयंत्र, आंदोलन बिघडवण्याचं काम हाकेनी करू नये। आणि हाके, तुला मी आत्तापर्यंत इज्जतीत बोलत होतो, तुला आता एकदम पद्धतशीर मराठा, 96 कोळी मराठा म्हणून सांगतो, तू रिकामा आमच्या नादाला लागू नको। तू जर आता आमच्या नादाला लागला, तू जर मराठ्यांच्या आड आला, तू गरीब आदिवासी समाजावर सुद्धा अन्याय करतो। तिकडं 3.5% आरक्षण घेत असताना मराठा समाजाला सुद्धा विरोध करतो। तुला नेमकं करायचं काय ते तरी सांग, तुला इज्जतीत सांगतो, कोणाच्या मध्ये नाक खुपसू नको। आणि बोगस आहे तू एकदम बोगस माणूस आहे। याला सुपारी दिलेली आहे, याला सुपारी काय काय तुम्हाला सांगतो। मराठा समाजाला 50%च्या आत येऊन देण्यासाठी विरोध करायची सुपारी आहे याला। दुसरं, आदिवासी समाजावर अन्याय करायचा ही सुपारी याला भेटलेली आहे। आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, जे OBC नेते छगन भुजबळ साहेब आहेत, त्या छगन भुजबळांना डावलून याला त्या ठिकाणी OBC नेता करायचंय, याला स्वतःला OBC नेता बनायचंय, याच्या सुपारी यांनी घेतलेल्या आहे। त्यांनी स्टेटमेंट बघा ना, हा माळी समाजाचा दोष करतो, वंजारी समाजाचा दोष करतो। अरे आम्ही OBC सगळे एक आहोत, आम्ही OBCच आहे ना, आमच्याकडे कुणबीचे सर्टिफिकेट आहेत। आणि गायकवाड आयोगाने तो म्हणतो ना की तुम्ही मागास नाही, गायकवाड आयोग काय आमच्या घरून तयार केला होता का? आम्ही सरकारनेच गायकवाड आयोग दिला होता, त्या आयोगाने आम्हाला मागास ठरवलेलं आहे। आणि त्या याच्यावर आमच्याकडे ज्या काही नोंदी आहेत त्याच्यावर आम्ही म्हणतोय ना की आम्हाला
आमचं हक्काचं आरक्षण द्या, कोणाचंच हिसकावून घेतच नाही. 50% आत मराठा समाज बसतो, संविधानिक बसतो. मग या हाकेला या सुपाऱ्या घेऊन रिकामी तडतड करायची गरज नाही आहे. आता काय नौटंकी चालू केली, माझ्यावर हल्ला झाला, याच्या अंगाला तरी धक्का लावलाय का? हल्ला कशाला म्हणतात हे जर या बालिश माणसाला जर कळत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणतंच नाही. मराठा समाज, ओबीसी समाज हा सुज्ञ आहे. एकमेकाच्या अंगावर येणार नाहीत, एकमेकाला कुठंही ते अंगावर घेणार नाहीत. राज्यात दुसरं कोणी काय बोलतंय का? कुठं कोण गुन्हा गोविंदाने आज आम्हाला ही जी मदत आली ना, ही 12 बोलू तर 18 पगड जातीच्या लोकांनी पाठवलेली मदत आहे. त्याच्यामुळे जातीचा आणि वादाचा प्रांताचा प्रश्नच नाही आहे. हक्काची लढाई मराठा समाज लढतोय. यापूर्वी मराठा समाजाने कोणाला आरक्षण मिळू नये म्हणून कधी प्रयत्न केले का? तुम्हालाच काय हाके, तुलाच काय खाज उठली काय कळत नाही. तू तो गुणरत्ने, तो वेल्डिंगवाला, गॉगलवाला, तो सदावर्ते. अरे तुम्हाला झालंय काय? पिसाळेल कुत्र्यानं चावलं काय तुम्हाला पिसाळेल कुत्र्यानं चावल्यापेक्षा तुम्हाला पिसाळेल ढोस मिळालेला आहे. त्याच्यामुळं भुंकताय. आता कालपर्यंत सदावर्तेंची बायको, आम्ही परश्रीला एकदम आमच्या आई बहिणीप्रमाणे मानतो. ताई तुम्हाला विनंती आहे, तुम्ही पहिल्या दिवशी सांगितलं तर मराठ्यांना अंगावर घेऊ नका. तुम्हाला 2 दिवसात काय सुपारी मिळाली? मान हलवायचं सोडून तुम्ही स्टेटमेंट द्यायला लागला, आझाद मैदान खाली करा. आझाद मैदान कोणाच्या बापाचं आहे का? आणि आझाद मैदान खाली करा म्हणजे काय? अरे मराठ्यांनी हे राज्य सांभाळलेलं आहे. 12 बोलू तर 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन हे राज्य चालवलेलं आहे. हे राज्य चालतंय. त्याच्यामुळं हे खाली करा, वर करा, ते करा. घटना आम्हाला मान्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र घटनेच्या माध्यमातूनच आम्ही या ठिकाणी आमचं 50% आतलं आरक्षण मागतोय. ते आम्हाला देण्यासाठी ही सगळी रसद, जोपर्यंत आंदोलन चालेल, सरकारला जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत सरकारची इच्छा नाशिककर पूर्ण करतील. सरकार यामध्ये कुठेतरी दिरंगाई करते असं आपल्याला वाटतं का? केवळ चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत, रोज चर्चा होते, 13 महिन्यांपासून चर्चा होते आणि अजूनही अंतिम निर्णय होत नाही. निश्चितच हे आंदोलन सरकारने त्यांच्या अंगावर ओढून घेतलेलं आहे. कारण 13 महिन्यापासून जरांगे पाटलांनी त्यांना इशारा दिला होता की तुम्ही एकतर सरकारने त्यांच्या अंतर्वली सराटीत जायला पाहिजे होतं. त्यांना वेळ नाही म्हणूनच जरांगे पाटलांना मुंबईमध्ये यावं लागलेलं आहे. कारण अनेक टालढकल करून हे वेळ काढू धोरण करताहेत. आणि सरकारला जर आरक्षण द्यायचंच नसेल तर त्यांनी स्पष्टपणे कुठल्या तरी मार्गातून हे नाटक बंद करावं आणि आरक्षण कशा पद्धतीने देता येईल याचा विचार करावा. निश्चितपणे आपण बघितलं की नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर रसद जी आहे ती पुरवली जाते. दररोज मोठ्या संख्येनं वाहनं जी आहेत ती मदतीची इथून जात आहेत. पाण्याच्या बॉटल्स असतील, जीवनावश्यक वस्तूंचा देखील पुरवठा या ठिकाणी केला जातो आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव जे आहेत ते यासाठी एकवटलेले आहेत आणि जोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील तोपर्यंत ही मदत जी आहे ती पोहोचवली जाईल असा निर्धार जो आहे तो मराठा आंदोलकांनी केलेला आहे. आणि या माध्यमातून सरकारला इशारा देखील दिलेला आहे की या ज्या काही मदतीची रसद इथून पुरवली जाते ती वाहनं जी आहे ती कोणत्याही प्रकारे अडवू नये, अन्यथा मोठ्या स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते करण्यात येईल. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.